आई सप्तशृंगी मातेचे आजचे दर्शन. कधी कधी धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात आणि देवीच्या दरबारात जाण्याची ओढ लागते. अशी जोड आम्हालाही लागली आणि आम्ही निघालो महाराष्ट्राची कुलस्वामिनी 3.5 शक्तीपीठापैकी एक असलेल्या श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी. या प्रवासाचे खास वैशिष्ट्य म्हणजे आमच्यासोबत होता तो सुखद रिमझिम पाऊस आणि डोंगरावर पसरलेली धुक्याची चादर. सकाळच्या टप्प्यात जेव्हा आम्ही घराबाहेर पडलो तेव्हा आकाशात काळे ढग दाटले होते आणि रिमझिम पाऊस सुरू झाला होता. जसजसा वणी गडाचा रस्ता जवळ येऊ लागला तसतसे निसर्गाचे रूप अधिकच मोह होऊ लागले. पावसाच्या थेंबामुळे न्हाऊन निघालेले झाडे आणि डोंगर अधिकच हिरवेगार आणि टवटवीत दिसत होते. धुक्याची चादर गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यावर असे वाटले की जणू निसर्गाच्या पांढरशुभ्र धुक्याची चादर अंगावर ओढली आहे. वाटेत गाडीतून बाहेर बघताना ढग जमिनीवर उतरल्यासारखा भास होत होता. हा प्रवास केवळ एक रस्ता नव्हता तर तो मनाला शांत करणारा एक दैवी अनुभव होता. रिमझिम पावसाचा आनंद घेत आम्ही पोहोचलो आहोत वणीगडाच्या पायथ्याशी. पावसामुळे वातावरण खूप प्रसन्न वाटत होतं. सतत चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे झाडे अधिक टवटव आणि वातावरण एकदम प्रसन्न वाटत होते. सप्तशृंगी डोंगराने जणू अंगावर पांढरशुभ्र धुक्याची चादर ओढली आहे आणि या रिमझिम पाऊस आणि दाट धुक्यामुळे अति प्रत्यक्ष स्वर्गात आल्यासारखे वाटत होते. डोंगरावरून येणारे पाण्याचे झरे अधिक आकर्षक करत होते. गणपती बाप्पाचं दर्शन करून आम्ही निघालो आहोत पुढे. आकाशातील ढग जणू डोंगरावर टेकल्यासारखे वाटत होते. लोक एवढे अधिक होते की समोर काय आहे ते दिसत नव्हते. प्रत्येकाला गाडीचा लाईट चालू करून जावे लागत होते. हा अनुभव प्रत्यक्ष अनुभवताना वेगळीच मजा येत होती. डोंगरातून येणारे पाण्याचे धबधबे यामुळे निसर्गाच्या सौंदर्यात अजूनच भर पडत होती.
दाट धोक्यातून रस्ता करून पुढे जावे लागत होते. गडावर पोहोचल्यानंतर दाट धुक्यामुळे दुकानं स्पष्ट दिसत होते. पण काही दिसतच नाही ना, आहे का नाही. यानंतर तळ्यावर तुम्ही बघू शकता किती दाट प्रमाणात धुके आहे आणि किती प्रसन्न वातावरण आहे. परिस्थिती पाहिजे ना, काही समोर दिसत नाही डायरेक्ट. या प्रसन्न वातावरणामुळे अगदी टवटवीत आणि फ्रेश वाटत होते. तळ्या शेजारी असणाऱ्या कासव कुंडात एक कासव दिसले. क्लायमेटच लय भारी आकार पाऊस चालू आहे. यानंतर आम्ही पुढे निघालो आहोत देवीच्या दर्शनासाठी. सप्तशृंगीचं नाव घेऊन आम्ही सुरुवात केली पायऱ्या चढायला. आकाशातून रिमझिम पाऊस चालूच होता. देवीच्या दर्शनाच्या ओढीने पायऱ्या चढण्यासाठी एक वेगळीच ऊर्जा मिळते. मित्रांनो, बाहेर बघू शकता किती फ्रेश आणि प्रसन्न वातावरण आहे. गणपती बाप्पा मोरया. आईच्या दरबारात पोहोचल्यानंतर माकडाचे दर्शन झाले. बारीमध्ये लागल्यावर आईचं लांबून दर्शन झाले. प्रत्येक जण आपापल्या मोबाईल मध्ये आईचा व्हिडिओ काही फोटो घेत होते.
सप्तशृंगी मातेच्या चरणी लीन होऊन प्रत्यक्ष मातेच्या पावन रूपाचे डोके टेकून दर्शन घेतले. जेव्हा आपण मातेच्या पावन चरणावर मस्तक टेकवतो तेव्हा सर्व थकवा, चिंता आणि विचाराचे थैमान शांत होते. सप्तशृंगी भक्त असल्यास कमेंटमध्ये जय माता दी नक्की लिहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.